तेलंगणा राज्यातून मागील 8 महिन्यांपासून फरार असलेला NDPS गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ची कामगिरी. नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व अंमलदार हे रेकॉर्डवरील पाहिजे फरार आरोपितांचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना वरंगळ सायबर पोलीस स्टेशन तेलंगणा राज्य यांनी माहिती दिली की वरंगल पोलीस स्टेशन राज्य तेलंगणा येथे दाखल असलेल्या NDPS ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद मुनावर अली हा वेळोवेळी आपली राहण्याची ठिकाणी बदलून मागील 8 महिन्यांपासून मिळून येत नसून तो सध्या नाशिक शहर येथील भद्रकाली परिसरात स्वतःचे अस्तित्व लपवून फिरत आहे, अशी माहिती मिळाली. गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व अंमलदार यांनी पाहिजे फरार आरोपिताचा भद्रकाली परिसरात सापळा लावून शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मोहम्मद मुनावर अली वय 45 वर्ष असे सांगितले. त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी वरंगल पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार अतुल पाटील, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार तेजस मते अशांनी केली आहे. भारत चव्हाण, नाशिक स्टार न्यूज, नाशिक.